चालू आहे आमचं. या पिक्चरचं नाव सांगा भाऊ. चला रवी सेठकडे बघा. चला रवी सेठ, बोला. काय चालू आहे तुमचं? आम्ही सरमगिरीचा मूवी बघतोय दादा. दोन शब्द तुमचे. मूवी तुम्ही बघा ना दादा. तुम्ही मूवी बघितलं ना, तुमचं पण प्रेमाची आठवण येईल. आणि आमचे इंदर सचिन भाऊ लोणके हे तर यांच्यासोबत असं सीन झालेलं आहे का पिक्चर एकदम त्यांचा हे झालेला आहे. आमचे ते काशी भाऊ आहे वाकले, ते तर पोलीस भरतीचा अभ्यास सोडून ते पिक्चरच्या नादी लागून गेले आज. कारण की सनम कसम पिक्चर बघायचंच म्हणे आम्हाला. माझं प्रेमाची आठवण येते म्हणे मला. अच्छा त्यांना आम्ही पिक्चर दाखवतो. अच्छा, तुमचं काय म्हणणं आहे दादा? लाजू नका. काही म्हणणं नाही भाऊ. धन्यवाद. जिरले यांची, जिरून घेतली यांची. आणि आमचे सचिन भाऊ सोबत असा सीन झालेला आहे की त्या पिक्चर मध्ये जो सीन झालेला आहे तो सीन त्यांच्या सोबत पण घडतोय. रिअलिटी दादा. कारण की प्रेम असतं, प्रेम काही सांगता येत नाही कोणावर होतं काय होतं. पण त्या पोरीला काय बिमारी असते ते पण सांगता येत नाही. कारण त्या बिचारीला पण कॅन्सर देवा कृपाने काही हो नाही, जसं त्या मूवी मध्ये दाखवलेलं आहे. पण सचिन भाऊ सोबत आयुष्यभर राहिली पाहिजे, ती आमची एकच इच्छा आहे. धन्यवाद रवी सेठ. सचिन सेठ, तुमचं काय म्हणणे बोला. सचिन सेठ रडताय. रडू नका असं. काय बघतोय दिद्या? बोला थोडं दिद्या. तर आहे गाईज, आज बघत आहे सनम कसम मूवी. तर पिक्चर असं चालू आहे की डोळ्यात खूप पाणी येते, काय बोलू शकत नाही. रवी शेठ, तुम्ही का हसताय? आम्ही हसत नाही दादा. हं. आम्ही एकदम हे झालेलो आहे का, इमोशनल झालेलो आहे. कारण सचिन भाऊ आणि ते आमची काशी वाकळीमुळं. हं. ते काशी वाकळी म्हणे आम्हाला बघायचंच म्हणे, मला प्रेमाची आठवण येईल. कोणता मूवी बघा सांग म्हणे. मी म्हणलं सनम तरी चला म्हणलं आता त्यात तुला पुरं प्रेम कळून जाईल म्हटलं, कोण खरं करतं आणि कोण खोटं प्रेम करतं म्हणून. आणि एकमेकांना जीव लावला ना तुम्ही तर एकदम टू लावून जातं दादा. पण एकमेकांना कधीच सोडत नाही, हे लक्षात ठेवा. मग सचिन सरांनी कोण सोडलं? सचिन सरनी सोडलं नाही आहे दादा. थोडं घरी मॅटर झालेलं आहे म्हणून कॉल बंद आहे त्यांचा, बाकी काही. सचिन सर, तुम्ही कोण गप्प आहे? थोडं बोला. सचिन सर एकदम इमोशनल झालेले आहे, बोलू शकत नाही. कारण की ते मूवी बघितला त्यांची प्रेमाची आठवण येते ना, का माझ्या सुरू सोबत असं झालेलं नाही पाहिजे म्हणून. सर, आपलं काय मत आहे? नाही, तुम्ही दुकानाचे मालक आहे तर दोन शब्द बोला. ते खूप बोलले, तुम्ही बोला. तुमच्याकडून ऐकायचं तुमचं मत.